मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं तर चिक्कूचा फोटो तिथे ठेवलेलं असतं आणि तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तिथे फुलं वगैरे ठेवतात आणि आता सगळेजण ते वाहतात आणि ते जी मालती आहे ती बसलेली असते आणि ती म्हणत असते की ती खूप रडत असते. आबा म्हणतात, अहो मालती एवढं रडू नका, शांत व्हा तुम्ही, रडताय कशासाठी? तर आता लगेच ती म्हणते की मला खूप आठवण येते हो माझ्या चिकूची, माझं चिकू माझा हात सोडून अशी कशी जाऊ शकते. आणि आबा पण खूप रडतात. आबा म्हणतात की माझी चिकू अशी मला सोडून कशी गेलीस गं चिकू तू? ये ना गं परत. आणि का गं आमच्या सगळ्यांना असं सोडलंस तू? असं म्हणत असतात. तर आता मालती म्हणते की माझी चिकू. तर आबा म्हणतात मालती शांत व्हा आणि आधी फुलं ते वाहते ती. तर आता मालतीला ते धरून आणतात आणि तिथे फुलं वगैरे ठेवायला लावतात चिकूच्या फोटोसमोर. तर आता लगेच तिथे मालती येते आणि खूप रडत असते आणि ती फुलं ठेवते आणि म्हणते की माझ्यावर ही वेळ येईल मला असं कधी वाटलं नव्हतं. माझी चिकू माझ्यापासून कधी दूर जाईल नाही हे पण मला कधी वाटलं नव्हतं. चिकू ये ना गं तू परत. चिकू अगं तुझी खूप वाट बघते. तुझ्यासारखं तू नाही तरी घर भरल्यासारखं पण वाटत नाही अगं चिकू, असं म्हणत असते आणि खूप रडत असते. तेवढ्यात तिथे आता आबा तिला फुलं व्हायला येतात आणि आबा पण खूप रडायला लागतात आणि आबा म्हणत असतात, काय गं चिकू, मी तुला अश्विनी म्हणलो की तुम्हाला अश्विनी म्हणू नका ना बाबा, मला चिकूच म्हणा ना आबा, असं म्हणायची. आता मी काय म्हणू गं चिकू तुला, का गेलीस मला सोडून, असं आबा म्हणत असतात. तर आता तिथे जी चिकू आहे तिच्या फोटोला ती फुलं वाहतात आणि खूप रडतात. तेवढ्या तिथे आता राणी उठते आणि चिकूच्या फोटोला फुलं व्हायला येते आणि फुलं व्हायला आल्यावरती आता मालती उठते आणि तिथे येते आणि म्हणते की लांब हो माझ्या चिकूपासून. का गं माझ्या चिकूला माझ्या आयुष्यातून घालवलं? हे सगळं तूच केलंय मला माहिती ना. मला सांगू नकोस. मला माहिती आहे हे सगळं तूच घडून आणलं आहे. तूच केलं आहे आणि आता माझ्या चिकूला फुलं व्हायची सुद्धा नाही. तिच्या फोटोजवळ सुद्धा जायची हिंमत करू नकोस तू. तिला लोटते आणि ती खाली पडते आणि आई आणि बुवासमोर तिचा अपमान करते. तर राणी खूप रडत असते. तर आता लगेच इंद्र पळत येतो आणि म्हणतो की आई तुला कळतंय का तू काय करते? अगं असं का वागते? अगं आपल्या घरात दुःख झालंय आणि तुझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे नेमकं? आणि काही समजतं की नाही आई तुला? असं का वागते गं तू? अगं ती राणी पडली आहे खाली. तर ती म्हणते की ही दळभद्री पोरगी माझ्या घरात नको. हिच्यामुळे माझी चिकू मला सोडून गेली आहे. मला हिचा परत चेहरासुद्धा बघायचा नाही, असं म्हणते. तर आता ते जे हे असतात आबा, बुवा आणि ते राणीची आई ते म्हणतात की तुमच्यापुढे हात जोडतो. असं वागू नका हो. आमची राणी खूप चांगली आहे. तिच्याशी असं का वागताय तुम्ही? तर आता लगेच मालती म्हणते की काय हो तुमच्या मुलीला काही कळत नाही का? एखाद्याच्या घर एवढं पण तोडू नये माणसानी. किती घर तोडलंय त्या मुलीने आमचंवालं. अहो ती घरात आल्यापासून सगळं वाईट घडतंय. माझ्या इंद्राच्या जीवाला धोका. माझी चिकू तर आम्हाला सोडून गेली आहे डायरेक्ट. ही जर या घरात आली नसती ना तर माझी चिकू आम्हाला सोडून अशी कधीच गेली नसती. आम्हाला माहिती आहे ना ह्या मुलीमुळेच सगळं झालं आहे आणि हे बघा तुम्हाला एवढंच वाटत असेल ना तुमच्या मुलीचं तर तुम्ही तुमच्या मुलीला इथून घेऊन जा. आमच्यासमोर तिला तिचा चेहरा पण ठेवू नका, असं म्हणतात. तर आता राणीचे बुवा ते त्यांचे हातापाया पडतात पण ते काय ऐकत नाही आणि मालती म्हणते की हे बघा ही मुलगी जर इथं असेल ना खाली तर मला खाली यायचं सुद्धा नाही आहे. मी रूममधून खाली येणार पण नाही आहे आणि मी कुणाला चेहरा पण दाखवणार नाही. त्या मुलीचा चेहरा सुद्धा बघणार नाही आहे आणि ही जोपर्यंत घरातून जात नाही तोपर्यंत मला खाली कोणी बोलू नका आणि मी जिन्याची एक पायरी पण खाली उतरणार नाही आणि तिला पहिले इथून काढून द्या, असं म्हणत असते आणि म्हणते तुमच्या मुलीला तुम्ही घेऊन जा आणि मालती रूममध्ये निघून जाते. तर आता लगेच आबा म्हणतात की काय गं रडू नको राणी, शांत हो. आणि काय गं राणी काय वाटतं तुझ्या मनाला? तर राणी म्हणते की आबा खरंच जाऊ का हो मी 2-3 दिवस? तर आबा म्हणतात की हे बघ राणी तुझ्या मनाला काय वाटतंय तू सांग बरं. तुझ्या मनाला जे वाटतंय ना ते कर, कारण की आमच्या मनावर काही नाहीये. अगं राणी तुझ्या मनावर आहे सगळं, कारण की तुला त्रास होतोय सगळा. तर आता लगेच राणी म्हणते की हो ना. तर इंद्र म्हणतो की राणी हे बघ आईचा राग आहे तोपर्यंत तू आईचा राग शांत होईपर्यंत तू जा आणि मग तुला मी गाडीची व्यवस्था वगैरे करतो, कारची पण. तू जर आईचा राग शांत होऊस्तोवर तिकडेच थांब. तर आता तुमच्यासाठी गाडी बघतो मी, असं इंद्र म्हणतो. तर आबा बुवा म्हणतात की नका जावई बापू, आम्हाला नका आहे गाडी वगैरे, आम्ही जातो बरोबर आमच्या पद्धतीने. तर लगेच इंद्रा म्हणतो की नाही नाही असं कसं बुवा, तुम्हाला कसं जाऊन देईल मी, थांबा तुम्हालासाठी कार बुक करतो आणि कार बोलवतो ड्रायव्हरला सांगून, असं म्हणतो आणि तो म्हणतो की जा कार आली आहे बाहेर. तर आता लगेच राणी म्हणते जाऊ का आबा मी, येईल मी परत लवकर, असं म्हणते आणि ती तिथून जाते. आई आणि
आणि बुवा राणीला घेऊन निघून जातात. आणि आता ते रोडनी गाडीमध्ये चाललेले असतात. तर रोडमध्ये गाडीवर चाललेले असताना जी राणी आहे ती खूप रडत असते. तेवढ्यात आता राणी म्हणते की "ओ दादा, इथे गाडी थांबवा ना, मला 1 मिनिटं थांबायचं आहे इथे." तर आता ते माणूस ते गाडी थांबवतो. राणी खाली उतरते गाडीतून. सगळे बुवा आणि ते पण उतरतात आणि गोट्याला म्हणते, "गोट्या, आई आणि बुवा तुम्ही दोघी जा गाडीमध्ये बसून. गोट्याला आणि मला खूप महत्त्वाचं काम आहे इथे." तर आता गोट्या म्हणतो की "काय गं, काय काम आहे राणी?" तर राणी काहीच म्हणत नाही. राणी म्हणते, "तुला सांगितलं ना गोट्या, फक्त थांब इथं तर थांबायचं. जाऊ नकोस तू अजिबात." असं म्हणते. तर आता ती म्हणते, "ठीक आहे, थांबतो मग मी ते." तर आता राणीची आई म्हणते की "अगं पण मला सांग ना काय काम आहे? अगं माझा जीव लागतोय, मला सांगशील की नाही?" तर आता लगेच ती म्हणते की "हो, हे बघा मी तुम्हाला सांगते नंतर घरी आल्यावरती, कारण की आता सांगायची वेळ नाहीये. त्यामुळं मी तुम्हाला आता सध्या काही सांगू शकत नाहीये. मी तुम्हाला वेळ आली की नक्की सांगेल का बरं थांबले होते." तर आता ते म्हणतात की "ठीक आहे मग राणी." आणि राणी आता तिथेच थांबते. आणि आई आणि बुवा ते गाडीत बसून निघून जातात आणि ते म्हणते की "आता दादा यांना घरी सोडा बरं का, घर पोच करा." तर आता ते म्हणतात ठीक आहे आणि आई आणि बुवा जातात. तर आता इकडं जी राणी आणि गोट्या आहे, गोट्या म्हणतो की "काय गं राणी, ते का थांबवलंस तू मध्ये?" तर आता राणी म्हणते की "तुला माहिती आहे का गोट्या, चिकूचा हा ॲक्सिडेंट नाही झाला, मला वाटतंय हा घातपात आहे." "असा कसा ॲक्सिडेंट होऊ शकतो चिकूचा, तू सांग बरं." "अरे कसा ॲक्सिडेंट होईल असा अचानक मध्येच, आणि कोणीतरी हा घातपात घडवून आणला आहे. मला तरी असंच वाटतंय, कारण की ती भाजी आमच्या टेरेसवर कशी गेली जी डब्यात होती ती." तर आता गोट्या बोलतो की "असं काय बोलते राणी, भाजीचा आणि ॲक्सिडेंटचा काय संबंध?" तर आता लगेच राणी म्हणते की "चिकू मला ज्या डब्यामध्ये भाजी आणणार होती ना, त्या डब्यातली भाजी टेरेसवरती सांडलेली होती आणि ती भाजी मी बघितली आहे टेरेसवर सांडलेली, आणि त्यामुळंच मला इथे काहीतरी घातपात वाटतोय हा. आणि जो डबा घेऊन मला चिकू येत होती तो डबा पण त्या ॲक्सिडेंट झाला त्या जागेवरती नव्हता. त्या डब्याचा अजून काही तपास नाहीये, त्यामुळं मला हा घातपात दिसतो आहे." तर आता लगेच ती म्हणते की "घातपात आहे का हा?" तर तो गोट्या बोलतो की "तुला असं वाटतंय राणी, खरंच की काय?" राणी म्हणते की "हो, मला खरं वाटतंय हे. असं खरं आहे, कारण की हा घातपात नाही. कारण की असं कसं घडू शकतं? कारण चिकू कशी गाडी चालवते हे मला चांगलंच माहिती आहे. चिकू अशी गाडी कधीच चालवू शकत नाही, मला हे पण माहिती आहे. चिकूची गाडी एकदम स्लो राहते, मला इथपर्यंत चांगलं माहिती आहे." असं बोलते. तर आता इकडं जी मालती आहे ती खाली येते. इंद्र आणि ते दोघं जण तिथे बसलेले असतात. ती येते आणि म्हणते की "ती कुठं आहे दळभद्री पोरगी, गेली की नाही इथंच आहे घरात अजून?" तर आता ती किचनमध्ये नाही आहे ना, तर उर्मिला म्हणते की "अहो आई, ती मुलगी काकी आहे ती गेली आहे, ती नाही आहे आता घरामध्ये. अहो ती गेली तिच्या आई आणि भावांसोबत." तर आता लगेच ती म्हणते की "बरं झालं एकदाची ह्या घरातून गेली आहे. आपल्या घरातले कटकट तरी गेली आहे." असं म्हणते आणि म्हणते की "बरं झालं गेली आहे ती." असं म्हणतात. आणि आता ते इकडं जो विक्रांत आहे तो फॅक्टरीमध्ये येतो आणि तो स्वतःला मालक समजतो आणि म्हणतो "मला आता इथून पुढे सर नाही तर साहेब म्हणायचं." असं सगळ्यांना म्हणतो. बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.